नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज जी मी रीडिंग तुमच्यासाठी घेऊन आले ऍक्च्युअली ती जर तुम्ही मुलं असाल तर तुमच्यासाठी नसेल, तुम्ही तुमच्या मुलांसाठी असतील आहे। म्हणजे ऍक्च्युअली स्वामी तुमच्या मुलांना ज्यांची दृष्टी म्हणजे आपण जे म्हणतो नजर बाधा, नजर लागणं किंवा काय अशा दृष्टी जी आहे ज्यांच्या मग करिअरवर असेल, फिजिकली त्यांच्या हेल्थवर असेल, सगळ्या जिथं जिथं काही ब्लॉकेजेस येत होते किंवा जिथं काही अडचणी अशा येत होत्या की त्यांना खूप स्ट्रक फील होत होतं आणि त्यांच्यामध्ये आळस असेल किंवा कंटाळा असेल किंवा शिक्षण असेल त्याच्यामध्ये अडथळे असतील, हेल्थचे काही प्रॉब्लेम्स असतील, हे सगळं जे काही चालू होतं किंवा चालू असेल ते सगळं, त्या सगळ्या निगेटिव्ह जी नजर त्यांच्यावर होती तुमच्या मुलांवर, ती सगळी स्वामी त्या सगळ्या नजरांपासून स्वामी तुमच्या मुलांना सुरक्षा कवच देत आहेत आणि सुरक्षित ठेवतायत तुमच्या मुलांना। मग लहान असू देत, मोठी असू देत, सगळ्यांसाठीच हा मेसेज आहे। जिथं आई आहे तिथं स्वामींचे आशीर्वाद आहेतच, कारण मातृत्व जननी आणि तिचं जे हृदय इतकं हे असतं की नाही, तिच्या हृदयातून सगळे आशीर्वाद आणि सगळी काही जरी मागितलं, काही जरी स्वामींपर्यंत पोहोचलं तर ते फक्त फक्त मुलांसाठीच असतं। आणि ती तुमची जी हाक आहे ती स्वामींपर्यंत पोहोचली, तरी आईची हाक आहे जी अर्थ हाक आहे ती स्वामींपर्यंत पोहोचली। तर तुमच्या मुलांना सगळ्या अशा नकारात्मक निगेटिव्ह अशा ज्या नजरा आहेत त्याच्यापासून स्वामी सुरक्षित ठेवतात, त्यांना सुरक्षा कवच देतात आणि खूप खूप ब्लेस्ड करतायत त्यांना। रीडिंग मधून बघूया आपण काय त्यांना सुरक्षा कवच दिलं जाते, कारण तुमची मुलं खूपच म्हणजे जे काही तुमचं एक असू दे, दोन असू दे, तीन असू दे, कितीही मुलं तुमची असू देत, पण त्या सगळ्या मुलांना सुरक्षित ठेवतात आणि सुरक्षा कवच देत आहेत स्वामी, कारण त्यांच्यामध्ये खूप खूप सकारात्मक दृष्टिकोन आहे, सकारात्मकता आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जगण्याकडं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, परमेश्वराच्या जाणीव आहे त्यांच्यामध्ये। एखाद्याला मदत करण्याचं जर काही हे असेल तर त्याला मदतीसाठी धावणारी अशी तुमची मुलं आहेत, सेवाभावी आहेत। आणि काही कारणाने काही वेळा काही असं होतं, काही गोष्टी इकडे तिकडे होत असतात, मग आपल्याला मुलांचा राग येतो किंवा आपल्याला मुलांच्याबद्दल हे वाटायला लागतं की असं कसं केलं किंवा असं झालं, तर ते मनामध्ये मुलांबद्दल कोणताही हे न घेता, कारण त्यांचं जे व्हाइब्स जे काही कुठल्या ज्या नजरा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचल्यामुळे त्यांच्यामध्ये ते चेंजेस होत होते। तर ही जी मनामध्ये एक द्विधा हे झालेलं असतं, एका आईच्या आतमध्ये खूप सारे प्रश्न पडलेले असतात की तिचं मूल सुरक्षित राहावं, तिचं मूल चांगलं राहावं, तिच्या मुलासाठी सगळं प्रोटेक्शन असावं आणि सगळ्या तिचं हेल्थमध्ये चांगलं असावं, करिअरमध्ये चांगलं असावं, सगळं त्याला मिळावं। तसं स्वामी ही सुद्धा आपली आईच आहे आणि त्या आईला सुद्धा वाटतं की तिची लेकरं सगळे सुरक्षितच राहावी, त्यामुळे तुम्हालाही सुरक्षा कवच आहे, तुमच्या मुलांनाही सुरक्षा कवच आहे। आणि ही रीडिंग त्याचसाठी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। खूप खूप म्हणजे छान आणि पॉझिटिव्ह असे थॉट्स लागलेले आहेत, तर नक्की बघूया आपण काय सांगतायत स्वामी आणि काय तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे। स्वामी तुम्हाला सांगतायत बघा, हे मी तेच म्हटलं, तुमच्या मुलांना जे नजर तुमच्या मुलांना लागलेली आहे की नाही त्याच्यापासून सुरक्षित ठेवतात आणि हे कार्ड तेच आहे, तुमचं मॅरेज लाईफ आणि रिलेशनशिप ह्याच्यावरच आले। कारण नात्यामध्ये कधी कधी घरातील ताणतणाव आणि घरातल्या सगळ्या वादविवाद असतील, ताणतणाव असतील किंवा त्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हा मुलांवर खूप लवकर होतो आणि मुलांना त्याचा त्रास होतो। तर हे सुद्धा आहे आणि पण हे तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या काही निगेटिव्ह व्हाइब्स जे बाहेरचे आहेत, निगेटिव्ह नजरा आहेत, निगेटिव्ह काही सोल्स आहेत, त्यांच्या नजरेमुळे किंवा त्यांचा जो तुमच्याबद्दलचं म्हणजे काही वेळा बरेच आपण म्हणतो जगात बाकी सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नाही ठेवा, पण ही नजर जी लागते ना खूप वाईट हे आहे आणि हे सगळ्यात मोठं हे आहे। ह्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी बिघडल्या जातात आणि ती नजर रोखण्याचं जे काम आहे ना ती शक्ती फक्त स्वामींमध्ये आहे। म्हणून स्वामी तुमच्या नात्यामध्ये म्हणजे तुमच्या आणि तुमच्या मुलांमध्ये काही कडवटपणा आलेला असेल असं सुद्धा इथं सांगितलं जाते। तुम्ही आणि तुमच्या मुलांमध्ये काहीही छोट्या छोट्या गोष्टीवरून काही झालं असेल किंवा काही गैरसमज झालेले असतील किंवा मुलं असतील, मुली असतील, विवाहानंतर त्यांच्या तुमच्यामध्ये काहीतरी वाद झालेले असतील किंवा दुरावा तुमच्यामध्ये निर्माण झाला असेल तरी सुद्धा हे काही नजरबाधेमुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि जे काही तुमच्यामध्ये गैरसमज झालेले आहेत ह्या जे अगदी चुटकीसरशी स्वामी ते बदलवतात, कारण त्यांना ते सुरक्षित ठेवतात। हे सगळं जे झालं ते त्या एका
त्या एक जी काही नजर आहे त्या नजरेच्या प्रभावामुळे हे तुमच्या ह्या रिलेशनमध्ये जे काही गैरसमज झाले तर ते झालेले होते. तर इथं तुम्हाला स्वामी सांगतायत की तुमचं जे मूल आहे, तुमची जी मुलं आहेत, मुलगा असू दे, मुलगी असू दे, विवाह झालेला असू दे, नसू दे, ही सगळी मुलं जी आहेत यांना सुरक्षित ठेवण्याचं काम स्वामींनी, म्हणजे जे काही हे आहे ती जबाबदारी स्वामींनी घेतली आहे. आणि तुमच्या मुलांना पूर्णपणे जी काही नकारात्मक शक्ती आहे त्या नकारात्मक शक्तीपासून ते सुरक्षित ठेवतात. त्यांच्या केसाला की धक्का लागणार नाही किंवा त्यांच्यावर जी काही असुरक्षितता तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला दिसते किंवा तुम्हाला फील होत असेल तर ह्या सगळ्यातून तुमच्या मुलांना ते सगळं सुरक्षित ठेवतात. आणि तुम्हालाही त्यांच्याबद्दलचे जे काही गुड फिलिंग्स जे आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत इथं येतील असं स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि स्वामींचा खूप छान मेसेज हा होता तुमच्या मुलांसाठी, कारण ही एक आईची हाक आहे जी इथपर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच तुमच्यापर्यंत ही रिडिंग ऍक्च्युली पोहोचली. कारण एक आई दुसऱ्या आईपर्यंत सहज पोहोचू शकते, हे की नाही, कारण आईलाच आईची हाक ऐकू येते. तसा हा तुमच्या, आणि इथं हे सुद्धा आहे बघा, ब्लेसिंग्स आहेत. जर तुमच्या मुलांना म्हणजे नजर दोष तर इथं सांगितलेलंच असते, पण नॅचरली जे काही डिझास्टर असतील किंवा ऍक्सिडेंट असेल, डिझास्टर असेल, प्राकृतिक नॅचरली जे काही जे काय होतं त्या सगळ्या ह्या गोष्टींपासून सुरक्षित स्वामी तुमच्या मुलांना ठेवतात. कारण नजर इतकी तीव्र, अशा काही सोर्स आहेत, असे काही आजूबाजूला तुमच्या काही लोक असतील किंवा काही एनर्जीज असतात ज्यांना म्हणजे स्पर्धा, ईर्ष्या आणि ह्याच्यामध्ये की नाही आपण श्रेष्ठ असावं या सगळ्या भ्रमात इतकी राहतात की स्वतःबरोबर इतरांच्या मुलांना, म्हणजे जसं माझं मुलं आहे तसंच इतरांचं असेल असा त्यांचा हा भाव त्यांच्यातनं संपून जातो. आणि ते कधी ईर्ष्येत वाहून जातात आणि त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या त्या ईर्ष्येमध्ये त्यांची स्वतःची मुलंही भरडली जातात आणि इतरांची मुलंही भरडली जातात. असा काही सगळा हे होतो. आणि त्यामुळं सुद्धा मुलं मग ह्या सगळ्यांना स्ट्रेस येतो मुलांना. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून मुलांना तुमच्या सुरक्षित ठेवतात. कारण राग, ईर्ष्या, मोह, माया आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य खूप महत्वाचं आहे. आणि हे स्वामी त्यांना दाखवून देतात की तू तुझ्यासाठी जग, तू खूप तुझ्यासाठी, जसं तुला तुझं आयुष्य महत्वाचं आहे तसं मला तू महत्वाचा आहेस. म्हणून स्वामी तुमच्या मुलांचं प्रोटेक्शन देत आहेत, संरक्षण करतायत, सुरक्षित त्यांना ठेवतात, खूप खूप आशीर्वाद त्यांना देत आहेत. कारण खूप मोठं ब्लेसिंग स्वामींचं आहे, स्वामींचे ती खूप आशीर्वाद आहेत त्यांच्यावर, स्वामींनी त्यांना ब्लेस्ड केलेलं आहे. स्वामींच्या कृपा आशीर्वादाचं प्रसाद जो काय म्हणजे तुमची मुलं आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच ती ताकदवर तर आहेतच, हुशार आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील सक्सेसफुल सुद्धा होताना तुम्हाला दिसतील. पण जे काही प्रोटेक्शन आहे ते आपल्याला घेतलं पाहिजे. तर मुलांची ना थोडीशी नजर नजर काढत जा मुलांची, थोडंसं मिठाने काढ, साधं फक्त मीठ जरी उतरवलं तरी सुद्धा चालेल, पण मिठाने का होईना, मग ते मूल तुमचं लहान असू दे किंवा मोठा असू दे, पण मुलांची नजर काढत जा. कारण हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. ती जी नजर असते मग प्रत्येक वेळ काही खूप वेळा इकडे तिकडे येणं जाणं किंवा असं तसं इकडे जात सगळं होत असतं, काही एनर्जीज असतात, सगळं असतं. आणि त्यामुळे काही वेळा अशा गोष्टी होत असतात, माना नाही माना पण होत असतं. तर ज्या वेळेला आपण नजर उतरतो त्यावेळेला काही स्ट्रक एनर्जीज असतात, काही अशा नकारात्मक एनर्जी असतात, त्या सटकन निघून जातात. कारण ते आईनेच काढावी, हे मी पुन्हा एकदा सांगेन. कारण आईच्या हृदयामध्ये प्रेम असतं, कोणताही स्वार्थ नसतो, ईर्ष्या नसते, राग नसते, मोह माया काही नसतं. लेकराबद्दल फक्त प्रेम असतं. आणि तिच्या प्रेमाच्या ताकदी पुढं कितीही मोठी अदृश्य शक्ती असेल तरी ती टिकू शकत नाही, राहूच शकत नाही, तिचा तिथं खात्माच होतो. म्हणून आईने हे करावं, कारण आईचेच आशीर्वाद लेकराला खूप मोठं करू शकतात. त्यामुळं तुमचे आशीर्वाद तर आहेतच आणि त्या आईचे सुद्धा आहेत. म्हणूनच हा एवढा मोठा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला, खूप मोठा आहे. बघा, तुमची मुलं खूप कलाकार आहेत, म्हणजे कलाकार क्रिएटिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये खूप कला आहेत, नवीन नाविन्यपूर्ण काहीतरी करावं. मग वेगवेगळ्या वस्तू असतील, वास्तू असतील, काही इंजिनियर असतील, आर्किटेक्चर असतील, काही मूर्तिकार असतील, मूर्त्या बनवत असतील किंवा काही नवीन. बघा, मुलं काही गोष्टी नाही शिकत नसतील, काही करत असतील, पण हे करत असतानाच या मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यांच्या आजूबाजूला आहेत.
आणि हेच जे काही आहे क्रिएटिव्हिटी त्यांची जी आहे त्याच्यामुळेच त्यांना ती नजरबाधा होते. ते हुशार आहे, त्यांच्यात क्रिएटिव्हिटी आहे, कला आहे आणि त्या कलेमुळं दुसऱ्यांची जी नजर आहे ती डायरेक्टली येते. त्यामुळं थोडंसं स्वतःच्या आवराला प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांची दृष्ट काढा किंवा त्यांना प्रोटेक्टिव्ह ठेवा, त्यांना नामस्मरण करण्यासाठी सांगा, असं तुमच्यासाठी मेसेज आहे. खूप मला स्ट्रॉंगली ही रिडिंग आली होती, हा मेसेज आला होता स्वामींचा ऍक्च्युली. कारण त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आणि त्यांच्या आवराला तुम्ही तुम्ही त्यांच्या म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे आणि स्वामींचं तर प्रोटेक्शन त्यांच्यासाठी आहेच. तुम्ही सुद्धा त्यांना नामस्मरणामध्ये असेल, भक्तीमध्ये असेल, सेवेमध्ये असेल, थोडंसं त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत असं इथं सांगितलं जातं. जोर जबरदस्तीने नाही, प्रेमाने. जेव्हा करतील तेव्हा करतील, पण जितकं करतील ते त्यांनी प्रेमानेच केलं पाहिजे. हा सुद्धा इथं मेसेज आहे. कोणत्याही जोर जबरदस्तीने कुणालाही आपण आणून बसवू शकत नाही, हो की नाही. तर प्रेमाने ते करू शकतील कारण ती खूप छान आहेत तुमची मुलं आणि तुम्हाला म्हणजे त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला येतील. कारण प्रत्येक आई वडिलांना, फॅमिलीला, सगळ्यांना माहित असतं. पहिलंच कार्ड आलं होतं ते म्हणजे मॅरेज आणि रिलेशनशिपचं. तर रिलेशनमध्ये जर काय तुमच्या असे वादविवाद असतील, गैरसमज असतील तर त्याचा तुमच्या मुलांवर इफेक्ट पाडू नका. काही कुणाबद्दल हेवेदावे असतील, राग असेल, रुसवा असेल, सगळं असेल, पण त्याचा इफेक्ट आपल्या मुलांवर नाही पडला पाहिजे. त्यामुळं आपली मुलं हिरमुसली नाही पाहिजे, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी कटुता नाही आली पाहिजे. संस्कार हा पहिली देण हीच आहे. मुलांनी सक्षम जसं झालं पाहिजे, शिकलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण जसं स्वामी आपल्याला शिकवतात, राग, ईर्ष्या, मोह, माया ह्या सगळ्यातनं बाजूला व्हा, तसंच आपण आपल्या लेकरांना हे शिकवायचं आहे. आणि हे करत असताना स्वतःला प्रोटेक्शन देऊन करून करायचं, असं त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. आणि वर्कहोलिक आहेत तुमची मुलं बघा. कारण तुमची मुलं खूप कष्टाळू आहेत, कष्ट करतात, राबतात, कष्ट करत असतील किंवा म्हणजे शिकत असतील. सगळ्याच ऑल ओव्हर तुमच्या त्यांच्या सगळ्या ह्याच्यावर सांगितलं. चित्रकारी तर क्रिएटिव्हिटीचं खूप 2 वेळा काढलंय बरं का. खूप कष्टाळू पण आहेत आणि क्रिएटिव्ह पण आहेत तुमची मुलं. खूप नवीन नवीन आयडियाज त्यांना येतात, त्यांना नवीन नवीन गोष्टी लवकर अट्रॅक्ट होतात, नवीन गोष्टींकडे खूप त्यांचा कल असतो. नवीन काहीतरी शिकावं, नवीन काहीतरी करावं, नवीन काही दाखवावं. गणपती, आता गणेश चतुर्थी आपल्याकडे येते, बाप्पा येत आहेत, तर नवीन नवीन कलाकृती करावं, गणपतीच्या मूर्ती करावं आणि त्याला छान डिझाईन्स करावं, छान त्याला रंगवावं, छान ते तयार करावं मूर्ती. असं सगळं हे जे सगळं हे आहे ना, हे तुमच्या मुलांमध्ये खूप हातामध्ये त्यांच्या कला जी आहे, परमेश्वरानं दिलेलं जे दान आहे, देण जी दिलेली आहे कलेची, त्यामुळं सुद्धा त्यांना नजर लागते. त्यामुळे सुद्धा त्यांच्या क्रिएटिव्हिटीमुळे सुद्धा त्यांना नजर लागते. म्हणूनच वेळोवेळी त्यांची नजर काढण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जाते. कारण त्यांच्या कलेमुळं खूप सारा हे होणार आहे समाजामध्ये म्हणा, चांगलं काहीतरी त्यांच्यामुळं बाहेर दिलं जाणार आहे. विविध कला क्षेत्रामध्ये काम करणारी अशी मुलं असतील तुमची, तर त्यांच्या सुद्धा म्हणजे बोटामध्ये खूप कला आहे तुमच्या मुलांच्या आणि त्यांना नवीन नवीन जे काही क्रिएटिव्ह त्यांना करता येईल, देता येईल तितकं तुम्ही नक्की त्यांना द्या. कारण प्रोटेक्शन इथंच स्वामी त्यांना देत आहेत. त्यांच्या हाताला त्यांच्या प्रोटेक्शन देत आहेत. जास्तीत जास्त जे काही त्यांना हे झालेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडे कला आहे, ते चित्रकार असतील, काही नवीन नवीन गोष्टी करत असतील, पण ते करताना ते कंटाळा करत असतील, त्यांना करायला म्हणजे मूड आला तर करेन, नाही तर नाही करेन, पण करण्याची कला खूप हातामध्ये आहे त्यांच्या आणि हे सगळं करत नाही, तर त्यांची दृष्ट थोडीशी काढा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड पे करा, स्वामींना ग्रॅटिट्यूड पे करा, थँक्यू म्हणा, धन्यवाद द्या. कारण तुमची मुलं जी काय आहे ती तुमची मुलं ॲज अ कोण इथं प्रेग्नेंट वुमन सुद्धा सांगितली जाते. कारण आई ही आईच असते. जेव्हा तिचं बाळ पहिला हे जेव्हा तिला कळतं, न्यूज कळतं, तेव्हापासूनच तिच्या आयुष्यात एक नवीन हे गर्भात जन्म घेतं, तेव्हाच ती आई झालेली असते आणि तिच्या मुलावर जे संस्कार होणार आहेत, जर तुम्ही काही आणि जे आहे ग्रॅटिट्यूड करण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगतायत, थँक्यू म्हणा. जर तुम्हाला तुम्ही आई होणार आहात तर ही सगळी प्रोसिजर आणि सगळं अनुभवणं, जे संस्कार आहेत बालवयातच, म्हणजे जे बाळ गर्भात आहे तेव्हा त्याच्यावर संस्कार केले जातात आणि त्यासाठी
हा म्हणजे जर तुम्हाला काही मनामध्ये काळजी असेल, चिंता अशी वाटत असेल आणि म्हणजे तुमचं जे काही जे पूर्ण हे आहे सायकल सगळी आहे ती पूर्ण सुरक्षित व्हावी, बाळ व्यवस्थित छान व्हावं, तर ह्या सगळ्यासाठी मनामध्ये चिंता, कारण ती आई आहे तर तिला चिंता वाटते, काय काय होईल, कसं होईल, कसं नाही, काय नाही, ते मनामध्ये भीती असणं, घाबरत असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तर इथं तुम्हाला स्वामी प्रोटेक्शन देत आहेत आणि तुम्हाला खूप म्हणजे बेस्ट करतात स्वामी तुम्हाला, आणि स्वामीच्या आशीर्वादाने तुमचे सगळं जे हे आहे ते व्यवस्थित होणार आहे, तुमचं बाळ छान असणार आहे, सगळं व्यवस्थित होईल असं स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे. म्हणूनच ते तुम्हाला प्रोटेक्शन देतात. कारण इथं जसं म्हणजे या गर्भातल्या बाळापासून अगदी खूप मोठं मूल जरी असेल तुमचं तरी सुद्धा त्याला प्रोटेक्शन स्वामी देतात. कारण इथं हे प्रोटेक्शन हे एका आईलाही आहे आणि बाळालाही आहे, आणि म्हणून तुम्हाला ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे. हृदयातून स्वामींना थँक्यू तुम्हाला म्हणायचं आहे. प्रत्येक आईपर्यंत हा मेसेज आहे की त्यांची बाळही सुरक्षित आहे, त्यांची लेकरंही सुरक्षित आहेत आणि त्यांना अशा नकारात्मक नजरांपासून जे सुरक्षित स्वामींनी ठेवलेलं आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे स्वामींच्या सगळं झालेलं आहे आणि त्यांनी ते सुरक्षित ठेवलेलं आहे. तर हे आशीर्वाद, हे ब्लेसिंग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामींनी या रिडिंगच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तर नक्कीच आपल्या तुमच्या जे लेकर आहेत त्यांची नजर थोडीशी काढा, त्यांना प्रोटेक्शन स्वामींनी दिलेलं आहे. त्यांचं कोणतीही काळजी तुम्ही करू नका, मनामध्ये कोणतीही द्विधावनी स्थिती ठेवू नका, घालवू नका, ठेवू नका आणि मनामध्ये शांतता अजिबात ठेवू नका. आणि जर घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर नक्कीच त्याच्यापासून थोडंसं मुलांना त्यांचं त्यांचं वेळ, त्यांचं त्यांचं थोडंसं हे द्या, असं तुमच्यासाठी स्वामींचा मेसेज आहे. आणि हा खूप चांगला आहे. कारण कसं आहे म्हणजे जशी आर्त हात आईची स्वामींपर्यंत पोहोचते तशी लेकरांची सुद्धा पोहोचते. कारण एखाद्या लेकराला एखाद्याच्या मनात काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या स्वामींपर्यंत पोहोचलेल्या असतील, त्यांना काही मनामध्ये चिंता आहे, त्याची काही मनाची त्याची दुःख आहे, त्याच्या अडचणी आहेत, त्याचे काही प्रश्न आहेत, ते स्वामींपर्यंत पोहोचले आणि त्यामुळेच ह्या सगळ्या घटना, ह्या गोष्टी ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आदेश आले होते. तर नक्कीच रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा. आणि 15 जुलैपासून जो कोर्स आपला सुरू होतोय, जो टॅरो रिडिंगचा कोर्स आहे, त्या कोर्सला जर तुम्ही जॉईन होणार असाल तर नक्की मला डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. जर पर्सनल रिडिंग हवे असेल तरी सुद्धा मला तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा